पुरामुळे संकटात सापडलेल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 1500 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी प्राप्त झालाय। मात्र ही रक्कम मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं बँकेत जाऊन केवायसी करून आपली ओळख पटवून देणं हे आवश्यक आहे। मात्र नदीकाठच्या बँकांमध्ये सध्या वीज पुरवठा खंडित आहे। अनेक बँकांमध्ये इंटरनेट सुविधा विस्कळीत आहे, त्यामुळे मदत नेमकी कशी मिळणार असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। दरम्यान सुरक्षित ठिकाणी हलवलेल्या प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू 10 किलो तांदूळ देण्याच्या सूचना देण्यात आल्यात। गहू आणि तांदूळ हा पुरेशा प्रमाणामध्ये सध्या उपलब्ध आहे, पण तूर डाळ उपलब्ध नसल्यामुळे त्याची खरेदी करावी लागणार आहे। आणि जर स्थानिक पातळीवर तूर डाळ खरेदीची परवानगी मिळाली तर लवकर ही सगळी प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या बरोबर आहेत। विशाल, सध्या जर राज्यातली पावसाची परिस्थिती पाहिली तर पाऊस आता कमी होईल, मात्र पुराच्या स्थितीबाबत काय नेमकं काय सगळे हवामानासंदर्भातले अपडेट आहेत? अनुपमा, एक दिलासादायक बाब आपल्याला म्हणता येईल की गेली 48 तास मराठवाड्यात पाऊस झालेला नाहीये। तुरळक काही ठिकाणी पाऊस झालाय, मात्र त्यात अतिवृष्टी कुठं झालेली नाही आहे आणि त्यामुळे सध्याची ही पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यात अधिक संकट निर्माण झालं नाही असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो। मात्र एक गोष्ट महत्त्वाची आहे की आधी जो पाऊस पडला त्यामुळे मराठवाड्यातील सर्वच नद्यांना, नाल्यांना, ओढ्यांना पूर आलेला आहे। अगदी जायकवाडीचा विसर्ग आता 1.5 लाख क्युसेकवर जरी असला तरी सुद्धा पूर परिस्थिती निर्माण करण्यासाठी तो पुरेसा आहे। त्यामुळे गोदाकाठच्या 40,000 गावांना पूर्णतः फटका बसलाय। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली बसलेली आहे। जवळपास 18 ते 20,000 नागरिकांचं अजूनही स्थलांतर झालेलं आहे। जोपर्यंत पूर परिस्थिती ओसरत नाही तोपर्यंत हे नागरिक आपापल्या घरी जाऊ शकत नाही असं चित्र आहे। नगर नाशिक मधनही आता पाण्याचा जो इन्फ्लो आहे तो कमी झालेला आहे। त्यामुळे पुढील 48 तासामध्ये जायकवाडीमधनं विसर्ग कमी करण्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय। मात्र महत्त्वाचं म्हणजे जर पाऊस आला नाही तर, आणि तो पाऊस मराठवाड्यात आणि नगर नाशिक भागात दोन्हीकडे नसायला हवा अशी काहीसं आता परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनुपमा, आता पाऊस जरी थांबला असला तरी पावसानं जो हाहाकार केला त्याचं सगळं चित्र आता पुढे येतंय। जवळपास 30 लाख हेक्टरवरील शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे। 35 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे। जवळपास 2700 किलोमीटर मराठवाड्यातील रस्ते वाहून गेलेले आहेत, तर 500 वर पूल तुटलेले आहेत। त्यामुळे अनेक गावांमध्ये जाण्यासाठी आता रस्ता नाही असं काहीसं भेसूर चित्र मराठवाड्याचं आता पाहायला मिळतंय। आणि या सगळ्यांना पुन्हा उभारी देण्याची आता एक मोठी गरज आहे। तुम्ही जसं म्हणाला तसं मराठवाड्यासाठी मागणी करण्यात आली होती 2900 कोटीची आणि मिळाली आहे 1500 कोटी। यातनं शेतकऱ्याला मिळणार काय हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि आता त्यात केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर ही पद्धत सुद्धा राबवावी लागणार आहे, त्याशिवाय ही मदत मिळू शकणार नाहीये। आता नदीकाठी जिथं सरकारी इमारती होत्या त्या सुद्धा वाहून गेल्या। अनेक बँकांना पुराचा फटका बसलाय, कनेक्टिव्हिटी पूर्णतः तुटली आहे। जर केवायसी करायचं असेल तर या सर्व शेतकऱ्यांना शहरात यावं लागेल। मग ते शहरात येणं त्यांना शक्य आहे का याचाही प्रशासनानं विचार करणं गरजेचं आहे, कारण मदत देताना आता पुराव्याचं एक मोठं संकट या शेतकऱ्यांसमोर उभं राहिलं असं आपण म्हणू शकतो। मात्र या सगळ्यानंतरही सरकार आता काय घोषणा करतंय, सरकार मदत करणार का, सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभं राहणार का, याकडेच आता या पूरग्रस्त लोकांचे, नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे डोळे लागले असं आपण म्हणू शकतो। सरकार जोपर्यंत मदत जाहीर करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं या सगळ्यांना दिलासा मिळणार नाही असं काहीसं चित्र आहे। अगदी विशाल, खूप तुम्ही खरं तर हे वर्णन सार्थ केलं, कारण हे पुरावेच उरलेले नाहीये। घर दार संसार सगळं वाहून गेले आणि अशा वेळी पुरावे आणायचे कुठून हा खूप मोठा प्रश्न असणार आहे शेतकऱ्यांसमोर। विशाल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।